नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहतात तरुण भारत फास्ट न्यूज। बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती यल्लमा डोंगर, गोकाक धबधब्यासह राज्यातील 13 पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सुविधेसाठी रोप वे उभारण्याची योजना असून प्रकल्पाची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा व पर्यटन मंत्री के जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांना दिले। उत्तर कर्नाटकातील धार्मिक व पर्यटन स्थळांना सरकारने प्राधान्य दिले आहे। बेळगावच्या पाटील गल्ली पिरणवाडी येथील विवाहितेने 3 वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याप्रकरणी सासू, दीर, जावेसह 6 जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे। कर्जफेडीसाठी तिच्यावर सातत्याने दबाव आणला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड जेजुरी मार्गावर भरधाव ट्रकने दिंडीतील महिला वारकऱ्यांना धडक दिल्याने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील 3 महिलांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत। सह्याद्रीनगर बस थांब्याजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना आढळलेल्या अडव्याप्पा यल्लाप्पा दुळण्णावर वय 22 व दर्शन दीपक इडगल वय 24 या दोघांवर एपीएमसी पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम 27B अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। 2028च्या कर्नाटक विधानसभा निवडणुका माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बेळगाव येथील जिल्हा पंचायत कार्यालयात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील जून महिन्यातील किरकोळ महागाई दर 4.38% येऊन पोहोचला आहे। तो रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्यापेक्षाही अधिक आहे। महागाई वाढीचा हा सलग 6वा महिना ठरला आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या SIR प्रक्रियेसाठी बेळगाव दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या सोयीसाठी महानगरपालिका आवारात हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला आहे। प्रवासी विद्यार्थिनीचा विनयभंग व अतिप्रसंग केल्याप्रकरणी बेळगावातील आरोपी रिक्षाचालक जाफर सादिक मैनुद्दीन कंची याला द्वितीय JNFC न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा व 20,000 रुपयाचा दंड सुनावला आहे। हुंचनटी तालुका बेळगाव येथील यल्लेश चंद्रकांत दौलत्ती वय 29 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बेळगाव ग्रामीण पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे। SIR प्रक्रियेत कार्यरत पर्यवेक्षकांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव व मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार महापौर प्रीती कामकर व उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्याकडे केली आहे। गणेशोत्सवासाठी बेळगावमध्ये भव्य गणेश मूर्ती तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे। दरम्यान तामिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा येथून यंदा मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या असून मूर्ती घडवण्यात मूर्तिकार दंग झाले आहेत। डॉक्टर BR आंबेडकर नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून 2 लहान मुलावर हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पालिकेकडून याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। जनावरांच्या औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर संबंधित पशुवैद्याचा नोंदणी क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्याचा निर्णय पशुसंगोपन विभागाने घेतला असून यामुळे बोगस पशुवैद्यावर अंकुश लावता येणार आहे। इराणच्या हवाई ड्रोन हल्ल्यामुळे कुवेत आणि बहरीनमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अमेरिकेच्या इशाऱ्यामुळे परिसरातील तणाव वाढला आहे। फिफा विश्वचषक 2026च्या फुटबॉल उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता फ्रान्स आणि स्पेन हे युरोपातील 2 बलाढ्य संघ आमने-सामने उभे राहणार आहेत। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज बर्मिंगहॅम येथील दुपारी 3:30 वाजता होणार असून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।